सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. ऑपरेशन सिंदूरनंतर बिथरलेल्या पाकिस्ताननं भारतावर हल्ले करण्यास सुरुवात केल्यानंतर महाराष्ट्रात देखील हाय अलर्ट देण्यात आलेला आहे. महाराष्ट्रातील मुंबईसह मुख्य शहरांवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तवली जाते. त्याकरता धार्मिक स्थळे, पर्यटन स्थळ, रेल्वे स्थानकांवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे. तसेच मुंबई पोलिसांच्या सुट्ट्या देखील रद्द करण्यात आलेल्या आहेत. केंद्रीय गृह विभागानं सर्व राज्यांना अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या आहेत. त्या अनुषंगानं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून जिल्ह्यातील सर्व यंत्रणांना पत्र पाठवून खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. आपत्कालीन परिस्थिती दरम्यान सर्व विभागांच्या यंत्रणांनी योग्य तयारीत असावं. जिल्ह्यातील विविध महत्त्वाची ठिकाणे, धार्मिक स्थळे, अतिमहत्त्वाची ठिकाणे लक्षात घेऊन सर्व यंत्रणांसोबत समन्वय राखणं आवश्यक आहे. सर्व विभागांनी 24/7 नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवून सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी. नियंत्रण कक्षात अद्ययावत दूरध्वनी, भ्रमणध्वनी क्रमांक, इंटरनेट, प्रिंटर्स, संगणक, व्हिडिओ कॉन्फरन्स सेवा उपलब्ध ठेवाव्यात. सर्व अग्निशमन अधिकारी, मुख्याधिकारी, नगरपरिषद, नगरपालिका यांनी उपलब्ध असलेली अग्निशमन वाहने सुस्थितीत असल्याचा अहवाल सादर करावा. पोलीस विभाग, महानगरपालिका यांच्याद्वारे उपलब्ध सीसीटीव्हीचे निरीक्षण बारकाईने करावे. नागरी संरक्षण दल नाशिक यांनी त्यांच्या अखत्यारीत सायरन भोंगे सुरू असल्याबाबत खात्री करावी. सदर भोंगे नादुरुस्त असल्यास तत्काळ दुरुस्त करण्यात यावे. पर्यटन स्थळे, अतिमहत्त्वाची ठिकाणे, धरण परिसर, गडकिल्ले यांसारख्या ठिकाणांवर आवश्यकतेनुसार निरीक्षण, पाहणी करण्यात यावी. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांचे चित्रीकरण करण्यास, छायाचित्र काढण्यास मज्जाव करण्यात यावा. नागरिकांसाठी सूचना फलक लावण्यात यावे. अशा महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. आपल्या भविष्यासाठी आपण जागरूक होऊन पाणी वाचवणं आवश्यक आहे. पिण्यासाठी साठवलेले पाणी न फेकता त्याचाही वापर करावा. पाणी शिळे होत नाही. कपडे धुताना, हात धुताना, दात घासताना आणि दाढी करतेवेळी पाणी वाया जाणार नाही याची काळजी घ्या. झाडांना पाणी घालतेवेळी झारीचा वापर करा. वाहन धुताना बादली किंवा मगचा वापर करा. पाण्याची बचत करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण पाण्याचा एक एक थेंब अमूल्य आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं जनहितार्थ प्रसारित.